छत्रपति संभाजीनगर में मंत्री संजय सिरसाट ने प्रेस कॉन्फ्रेंस में विजय वडेट्टीवार के बयान की आलोचना करते हुए कहा कि राजनीतिक कार्यकर्ताओं के लिए अपमानजनक भाषा का इस्तेमाल नहीं होना चाहिए। वहीं विधान परिषद चुनाव को लेकर मोदी शाह पर कार्यवाही की मांग करने वालों पर भी उन्होंने निशाना साधा। वडेट्टीवार असं म्हणाले की विधान परिषदेतील राजकारण हे देशाला लाजवेल अशा स्तरावर झालेलं आहे। विकत घेण्याचा बाजार मांडलेला आहे। रस्त्यावर बसून वाटेल ते विकत घेता येतं, खरेदी करता येतं, अशी भाजप आणि सत्ताधाऱ्यांचं झालेलं आहे। वडेट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेलं हे विधान आहे। खरं तर हा देशाचा अपमान आहे आणि त्यातल्या त्यात कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे। राजकारणामध्ये एखाद्याने माघार घेतली, तो वेशात आला। इतके वर्ष तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता काम करतोय, तुम्हाला त्याला अशा भाषेमध्ये बोलणं अत्यंत गैर आहे। मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, या महाविकास आघाडीचे जेवढे लोक आहेत ना, त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे। कार्यकर्ते त्यांच्याकडे टिकत नाही, ते पळतायत आता। अरे डुबणाऱ्या जहाजामध्ये कोणी बसत नसतं, मग कार्यकर्ते कसे टिकतील? 19च्या विधानसभेच्या वेळेला तुम्ही काय केलं? उभाटाबरोबर जेव्हा गेले, मग तुम्हाला काय म्हणलं पाहिजे? तुम्हाला कोणतं नाव द्यायचं? शरद पवारच्या राष्ट्रवादीला काय नाव द्यायचं? मग त्यावेळेला जर तुम्हाला कोणी म्हणलं असतं की तुम्ही वेश्या आहात, तर तुम्हाला काय वाटलं असतं? म्हणून बोलताना थोडं भान राखा। तुम्हाला सत्ता हवी असली तर वाटेल त्या तडजोडी करू शकतो, परंतु कार्यकर्ता जर बहुमत नसताना जर निवडणूक लढवायची मनस्थिती त्याची नसेल, तर त्याला या प्रकारे हिणवणं हे योग्य नाही। म्हणून त्यांच्यावर आता भाष्य करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी तिथं न राहणं हेच त्याच्यासाठी चांगलं आहे। मोदी आणि अमित शाह यांच्या संदर्भात बोलण्यासाठी ते वडेट्टीवार असं म्हणते की हा देश विकू देणार नाही, असं म्हणणाऱ्याने देश विकला आहे। पैसे आले कुठून? कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे, विकले गेले त्याची चौकशी व्हायला पाहिजे। आता देशाच्या पंतप्रधानावर कारवाई, इलेक्शन कुठलचं? विधान परिषदचं। आरोप कुठं? महाराष्ट्रामध्ये। कारवाई कोणावर करायची? मोदी आणि अमित शहावर। मला वाटतं यांना आता मेंटल हॉस्पिटल शिवाय पर्याय नाहीये, म्हणून या वक्तव्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देतो। राज ठाकरेंनी त्यांची भूमिका पहिले स्पष्ट केली होती। आज जाऊन काय त्यांनी नवीन काही त्यांनी सांगितलंय का? नाही। आता हा निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी संजय राऊत गेला आहे, याच्यातच मला काही तथ्य वाटत नाही। त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मग राज ठाकरे साहेबांकडे जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी तो निरोप दिलाय। आता तो उद्धव साहेबांकडे जाणार आणि उद्धव साहेब आता पण त्याच्यावर काहीतरी बोलणार, असं काही आहे का? घ्या ना, नाव घ्या ना। कडीला ऊत आणणं जो प्रकार असतो ना, तशातला प्रकार आहे। शिळ्या कडीला ऊत आणणं। कधी सपोर्टेल कोणती हॉटेल दाखवतायत, कधी गाडीची रिक्की दाखवतायत, कधी आणखीन काय दाखवतायत। मग एखाद्याने जर बांद्र्याचं मागचं गेट दाखवलं तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणून आपल्या गेटला जे कुलूप लावलेलं आहे त्याच्याकडे लोकांची नजर जाऊ नये, याचं थोडंच लक्ष ठेवा। आणि इतरांवर आरोप करताना आपल्या बुडाखाली काय जळतंय उत्तर दिलं जातं। समाधानकारक असतं तर कारवाई सुद्धा होत नाही। संभाजीनगरच्या कॉर्पोरेटनी देशभरातले कॉर्पोरेट कॉर्पोरेट आता देशभरातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर त्यांची मागणी केली आहे, त्यांची मागणी आहे शिक्षण मंत्र्यांनी
आज जंतर मंतरवर काय होतं हे आता आपण त्याच्यानंतर आता पाहणार आहोत. आजच त्याचा जो काही प्रमुख आहे तो आलेला आहे वाटतं. यानंतर जे काही घडेल त्यानंतरच त्याच्यावर भाष्य केलेले योग्य राहील. दुबई आम्ही दाखवते का शिक्षणाला पसंत करायला